ओय लक्ष दे. प्रॉफिट अँड लॉसचे प्रश्न आहे ना, का पर्सेंटेज आहे? पर्सेंटेज प्रॉफिट अँड लॉस दोन्ही एकत्रच आहे. हा क्वेश्चन स्क्रीनवर दिसतोय तुम्हाला. काय म्हटलं? इफ द सेलिंग प्राइस ऑफ 10 आर्टिकल इज द सेम एज कॉस्ट प्राइस ऑफ 12 आर्टिकल, फाइंड द पर्सेंटेज गेन. असा प्रश्न आल्यावर मी तुम्हाला काय सांगितलं होतं? 3 प्रश्न विचारायचे. पहिल्यांदा किती घेतले, खरेदी किती केले, विकले किती, शिल्लक राहिले किती. हे पहिले प्रश्न विचारून आपल्या मेंदूला उत्तर सांगितले का? आता परत 2च प्रश्न विचारायचे. घेतले किती होते ते नाही विचारायचं, फक्त विचारायचं विकले किती आणि शिल्लक राहिले किती. 10 विकून 2 शिल्लक राहिले, 10 मध्ये 2 तर 20 मध्ये, 10 मध्ये 2 30 मध्ये, 40 मध्ये, 50 मध्ये, 50 मध्ये 10 तर 100 किती? तेच उत्तर आहे. 10 मध्ये 2 तर शेकडा किती? बघा 20 उत्तर आहे का? पण 20 उत्तर ते चुकलेलं असं ऑप्शन मध्ये आहे का 20? हा, याच्यातले काही आन्सर तिथे खाली दिलेले आहेत ना, ते चुकलेले पण असू शकतात पीडीएफ मध्ये. पर्सेंटेज 10 आर्टिकल. आता एक नीट समजून घ्या. तुम्हाला वाटलं असतं तुम्ही म्हणता ना लिहून दाखव. काय करायचं अशा वेळेला? फक्त आपण काय करणार? 3 प्रश्न विचारणार. पहिला प्रश्न कोणता? घेतले किती होते, इथं परचेस किती आहे, 12 आहे. सोल्ड किती आहे, मग बॅलन्स किती आहे, 2 आहे. मग पहिल्या प्रश्नाला विचारायचंच नाही, मग फक्त विचारायचं किती सेल केले, 10, तेव्हा बॅलन्स किती राहिले, 2. म्हणजे 10 मध्ये 2 तर 100 किती, बस. ठीक आहे. आता तुम्ही म्हणता तिथं उत्तर सी आहे, पण मी म्हणतो उत्तर काय असायला पाहिजे, बी. वाटलं असं चेक करून पहा, नीट बघा बरं का. तुम्हाला मी एवढं चॅलेंज करून सांगतो का तुम्ही एखादी वस्तू, इथं वस्तूचा अर्थ काय माहिती का, 12 वस्तू घेतल्या, जेवढ्या किमतीला घेतल्या ना तेवढ्याच किमतीला 10 वस्तू विकल्या, तर तुम्हाला शेकडा प्रॉफिट किती झाला? आता मी या निळ्या पेनने लिहितो. तुम्ही मला सांगा, समजा कोणती पण वस्तू घ्या, कोणती पण 500 रुपयाची घ्या, 5000 रुपयाची घ्या, 80,000 रुपयाची घ्या, केवढीची पण घ्या, एका वस्तूची मला किंमत सांगा, खरेदी किंमत 40 रुपये. याने सांगितलं 40 रुपये, बरोबर. आपण किती घेतल्या, 12, म्हणजे केवढ्याच्या, 400. आणि एवढेच पैसे मला विकून आले 10 वस्तू विकल्यावर. त्याने काय म्हटलं, सेलिंग प्राइस ऑफ 10 आर्टिकल. मग ती वस्तू केवढ्याला विकावं लागेल मला सांगा. ही झाली सेलिंग प्राइस. किती आलं तुझं उत्तर? घेतली केवढ्याला होती, विकली केवढ्याला, किती रुपये प्रॉफिट मिळाला, 8 रुपये, बरोबर ना. मग हा 8 रुपये हा ज्या 40च्या 20% येतो का 30% येतो? मग आन्सर 20% आहे ना. तिथं माइट बी आन्सर चुकीचे असू शकतील, इकडे तिकडे झाले असतील. ठीक आहे, कारण तिथं सोल्युशन नाही, फक्त ऑप्शन आहे ना. मग असा प्रश्न आल्यावर कसं ओळखायचं कळालं का? सांगितलं मी तुम्हाला. काय प्रश्न विचारायचं, किती विकून किती उरले. आता मी तुमची थोडी प्रॅक्टिस घेतो. 5 विकून 3 उरले, किती टक्के? 5 विकून 3 उरले म्हणजे 5 मध्ये 3 तर शेकडा किती? बरोबर, किती? 60%. हे कळलं का? समजा तुम्हाला असं म्हटलं असतं 8 मधून 2 उरले, 8 मधून 4 उरले असते तर 50% ना, मग 2 उरले.
20 मधले 5 उरले, 20 विकून 5 उरले, 25%. कळलं का? 30 मधले 3 उरले, 30 विकून 3 उरले, 10%. हे कळत आहे? 6 मध्ये 6 विकून 2 उरले, 1/3 झाला ना, म्हणजे शाबास 33.33%. हे कळत आहे? 20 विकून 3 उरले, 20 मधून 2 उरले असते तर 10% आलं असतं, 4 उरले असते तर 20% आलं असतं, पण 3च उरले ना. नाही रे, 13 कसं काय? 20 मधले 2 उरले असते तर 10%, 4 उरले असते तर 20%, मग 2 म्हटल्यावर 10%, 4 म्हणजे 20%, मग 3 म्हणजे किती? सेंटर चिन्ह ना, 15. आणि जरा नीट विचार करा ना, 20चा 15% बरोबर 3 येतो का नाही? कळत आहे मी काय सांगतोय? लॉजिक लावतोय. मला हे सांगायचंय, तुम्ही गणित सोडवत नका बसू, तिथे उत्तर दिसतंय राव प्रश्नामध्ये. प्रत्येक प्रश्न तुम्हाला उत्तर इंडिकेट करतोय. ठीक आहे? किती विकून किती उरले या प्रश्नामध्ये? 10 विकून 2 उरले. आता 2 कुठून आणले? कारण 12 घेतले होते ना. मग 10 मध्ये 2 तर 100त किती? सिंपल आहे ना. आगे जाएंगे. काय इथं? A seller buy mangoes at ₹2 for 3 mangoes. Okay. And trade them at ₹1 each. or ₹1 each. Okay. To make a profit ₹10, he must sell. अरे यार, काय उदाहरण? मला तर वाटतं काही लिहायची पण गरज नाही. जरा नीट विचार करा. बघा, त्या माणसाने किती मँगो घेतले? सर, ₹2 3 मँगो. ₹2 3 मँगो. बरोबर ना? आणि त्याने सेल किती केला? सोल्ड फॉर ₹1 इच. आता फक्त डोळ्यापुढे एवढंच ना, त्याच्याकडे ₹2 होते. किती रुपये होते? त्याने केवढ्याचा माल आणला? ₹2. किती मँगो आणले? विकायला बसला. केवढ्याला एक मँगो विकला? ₹1. बरोबर. किती मँगो विकले? तिन्ही पण. किती रुपये गोळा झाले त्याकडं? त्याची इन्व्हेस्टमेंट किती होती? मिळाले किती? टोटल मिळाले किती? प्रॉफिट किती? किती मँगो विकल्यावर ₹1 प्रॉफिट मिळाला? जेव्हा 3 मँगो विकेल तेव्हा प्रॉफिट ₹1. प्रॉफिट किती है? उन्होंने बोला प्रॉफिट 10 चाहिए. अरे यहाँ पे प्रॉफिट 10 चाहिए, एकाच्या ऐवजी 10 पाहिजे. तुम्ही इथं है का? आता डोळ्या पुढे जरा नीट आला. म्हणजे त्याला 30 मँगो विकत घ्यावा लागतील. मँगो काय भाव मिळतात त्याला? ₹3, सॉरी ₹2 3. म्हणजे उसके जेब में 20 रुपीज चाहिए, है ना? जब वो 20 रुपीज लेके जाएगा, दुकान में बोलेगा भाई कितने को दिया? वो बोला ₹2 में 3. इसके जेब में तो 20 रुपीज है ना. कितना मैंगो लाएगा वो? 30. और बेचने बैठा, कितने को एक बेचा? कितना पैसा मिला टोटल? कितना इन्वेस्ट किया था? कितना वापिस मिला? प्रॉफिट ₹10, वापिस मिला ₹30. समजलं ना? खरं सांगा, सोडवायचं असतं का? कसं असतं? जम्पलिंग असते सर. तुम्हाला ते सुचलं पाहिजे, तो स्पीड आला पाहिजे. काय पुढं? अगोदरचं उत्तर काय मग? ऑप्शन सी. बघा, उत्तर असतील नसतील मला माहित नाही. माझ्या ऑप्शन मध्ये माझं उत्तर आलं. A bicycle is sold at a gain of 15%. If it had been sold for ₹20 more, 20% would have been gain. The cost price. हे बघ, एकदम सोपं. समजा बघ बरं, ओंकार, समजा मी तुला म्हटलं, केवढ्याला विकलं रे? तो सर, बरं का, आता मी इथलं नाही सांगत. सर, मी 5 लाखाला विकलं आणि मला 20% प्रॉफिट झाला. 5 लाखाला विकून
मी तुला म्हणतो, अरे जर अजून 10,000 किंमत वाढवली असती, किती किंमत, तर तुला 22% प्रॉफिट झाला असता. बरोबर का? प्रश्न काय करतोय, अगोदर याला किती प्रॉफिट झालाय, किती टक्के प्रॉफिट झाला, 20%. 20% झाला ना. पण मी म्हणतो जर अजून 10,000 किंमत वाढवली असती तर किती टक्के प्रॉफिट झाला असता, म्हणजे किती टक्के प्रॉफिट वाढला असता, 2% प्रॉफिट वाढला असता किती रुपये वाढवल्यावरती, याचा अर्थ 2% म्हणजे 10,000. बस तेच इथं पण बघा ना, इथं काय म्हटलंय, बायसिकल सोल्ड, किती टक्के गेनने विकला सायकल, 15%. प्रॉफिट किती रुपये, जर 20% प्रॉफिट पाहिजे असं म्हणजे किती टक्के प्रॉफिट वाढला असता, 5%. 5% प्रॉफिट केव्हा वाढला असता, शाबास. म्हणजे इथं तुमचे 5% म्हणजे रुपये 20 आहे. तर आपल्याला विचारलं कॉस्ट, कॉस्ट म्हणजे 100 किती, तर 100 म्हणजे किती असायला पाहिजे, हे कळलं का? काय उत्तर येईल याचं, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून 400 म्हणजे डी. चेक करू वाटलंस तर. म्हणजे त्याने 400 रुपयाला सायकल घेतली, त्याच्यामध्ये 15% मिळवले. 400 रुपयाच्या 15% किती रे, 60 रुपये. म्हणजे त्यांनी विकली केवढ्याला, 460 ला. त्याचा मित्र म्हटला, अरे गधाड्या अजून 20 रुपये जास्त विकला असता, केवढ्याला विकला असतं, तर तुला 20% प्रॉफिट झाला असता. बरोबर बोलतोय का तो, सांगा बरं, क्या वो सही बोल रहा है, हे कळलं का मग. चलो आगे जाएंगे. Successive discount of 20% and 10% is equivalent to single discount of how many percent. हे बघा, आता उदाहरण सांगतो, बरोबर का. काय झालं, मी एका दुकानात गेलो, अरे हे गणित बाजूला ठेव, तुम्ही जरा इमेजिन करा. मी एका दुकानात गेलो तर पहिल्यांदा बिल बनवलं. तो दुकानातला पोरगा माझ्या ओळखीचा होता. आता समजा वस्तू घेतली मी, केवढ्याची घेऊ तू सांग, तुला माझी विकडेच घ्यायची का आज, 400 घेऊ, हा सांगितलं मी, 400 रुपयाची वस्तू होती. मी त्या दुकानदाराचा जो बिल काउंटरवर होता, ओळखीचा होता माझ्या, तो म्हटलं सर 400 रुपयाचं आहे, पण तुम्हाला मी 10% डिस्काउंट देतो. किती, 10%. इथले आकडे नाही घेत मी, वेगळे घेतो. मग त्याने बिल किती लावलं, मी तरी पण ते बिल घेतलं, परत शेटकडे गेलो. शेट पण माझा विद्यार्थीच होता. पण हे सरांना अजून 5% कमी कर. काय कर, म्हणजे आता जे बिल आहे ना त्याच्यावरती 5% कमी कर, बरोबर ना. पण मी त्याचा गुरु आहे ना, मी म्हटलं एक काम कर ना, 10 वेगळे आणि 5 वेगळे, एकदम 15 वजा कर ना. तो दुकान नाही 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 तसं नाही, 10 गेले ना वजा, आता 5 वजा करायचे. आणि म्हटलं एकदम 15 वजा कर ना, नाही तसं नाही जमणार म्हणे. का बरं असं म्हणतात, कारण जरी तुम्हाला शाळेत शिकवलेलं असेल 10 आणि 5 15 होतात, तरी ते इथे अप्लाय नाही होत. का, कारण आता माझं काय म्हणणं आहे, 400 रुपयाची वस्तू आहे ना, 15% वजा कर, किती रुपये वजा झाले असते, 60 रुपये. 340 ची वस्तू झाली असती. पण दुकानदार म्हणतो नाही, 10% वजा केले ना, अजून 5% वजा करू, म्हणजे राहिलेल्या किमतीत 5% वजा करायचे. म्हणजे 360च्या 5% 18 वजा होतील, राहिले 342. हे कळालं का. म्हणजे तुम्हाला जरी वाटत असेल का सक्सेसिव्ह 2 वेळा, एकदा 10 आणि एकदा 5 केलं म्हणजे 15 होतात, अजिबात नाही होत. 15% होतच नाही. पहा, नाही कळालं ना. आता हे उदाहरण सांग, इथं काय सांगितलं, पहिला डिस्काउंट किती टक्के, नंतर किती टक्के, मग 10% जो मायनस होणार तो राहिलेल्या किमतीतून मायनस होणार. मग आता पर्सेंटेजच काढायचं, डायरेक्ट 100 घेऊ आपण. समजा 100 रुपयाची वस्तू आहे, पहिल्यांदा किती टक्के वजा केले, किती वजा झाले, 20, राहिले किती, आता 80 मधून किती वजा होतील, किती रुपये, आता किती राहिले, म्हणजे 100 ची वस्तू 72 ला मिळाली ना, म्हणजे किती कमी झाली, म्हणजे 28%. आहे का आन्सर, कळलं का, गडबडीत आहे. ओके,
म्हणजे 10 आणि 20 28 होतात. पुढं टक्क्याच्या बाबतीत. ठीक आहे, त्यांना इथं उत्तर आहेत, इथले उत्तर चुकीचे म्हणतात. हे बघ इथे 40 उत्तर आहे, म्हणजे इथं कधीतरी नव्हते संध्याकाळी टाईप केलेले असते. पुढे वा वा, पहिली गोष्ट म्हणजे ना, प्रश्न समजतोय का मर जाऊ दे. करप्टेबल मॉन्जर म्हटले, मॉन्जर मॉन्जर मॅनेजर दुकानदार बरोबर आहे, कोणतरी असेल. प्रोसेसेस टू ट्रेड हिज गुड्स ऍट कॉस्ट प्राइस. परंतु मी एवढा प्रामाणिक दुकानदार आहे, ज्या किमतीला आणलं त्याच किमतीला मी विकतोय, बोला तरी प्रॉफिट काढतोय, असं एखादा दुकानदार म्हणतोय. ज्या किमतीला आणलं, ठीक आहे. समजा आता उदाहरणार्थ एक छोटं उदाहरण देतो तुम्हाला. मी भाजीची जुडी आणली 10 रुपयाला एक, केवढ्याला आणली आणि विकतो पण 10 रुपयाला, तरी मी प्रॉफिट मध्ये घेतो. काय केलं माहिती का, मला ज्या जुड्या मिळाल्या होत्या ना त्या तोडल्या, 2 जुड्या एकत्र करून त्याच्यात 3 केल्या आणि मग 10-10 ला विकतो. प्रॉफिट मध्ये नाही येणार का? आणि मी शपथ घेऊन सांगतो, मी सकाळी 10नेच घेतली 10नेच विकतो, तरी प्रॉफिट मध्ये. कळाला का? असा करप्टेबल येतो. यांनी काय केलं, आणलं त्याच किमतीला विकतोय, पण 1 किलो केवढ्याला आणलं होतं आणि 1 किलोच्या भावात किती ग्रॅम विकतोय. आता इथं आपला तो रूल अप्लाय होईल जो पहिल्या उदाहरणाला सांगितलं ना तुम्हाला, किती विकून किती उरलं. असं गृहीत धर, समजा 1च किलो माल आणला होता त्याने. प्रश्न वाचला तुम्हाला, कळाला प्रश्न काय म्हटलं, कॉस्ट प्राइस बट युजेस वेट 960 ग्रॅम्स फॉर 1 kg. 1 किलोच्या ऐवजी किती विकतोय, म्हणजे मी 1-1 किलो वस्तू आणल्या, समजा 1च किलो वस्तू आणली असं गृहीत धरा, किंवा 1-1 किलोच्या आणल्या, पण विकताना म्हटलं प्रत्येकातून 40 ग्रॅम काढून घेतलं. लक्षात आलं का? आणि मग मी विकतोय आणि ते 960 ग्रॅम 1 किलोच्या भावात विकतोय, मग मी प्रॉफिट मध्ये जाणार का? तर त्यांनी विचारलं किती टक्के प्रॉफिट झाला. तर इथं कोणता रूल अप्लाय करायचा माहितीये का, जो तुम्हाला सांगितला, किती विकून किती उरलं. सांगा 1 किलो मध्ये किती आणलं होतं, 1000 ग्रॅम, त्यातलं विकलं किती, मग शिल्लक राहिलं किती, 40 ग्रॅम. म्हणजे मला इथे काय नाही करायचंय, 960 मध्ये 40 शिल्लक आहे, तर 100त किती शिल्लक आहे, करायचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. तुमचा आन्सर तुमच्याकडे असेल. ठीक आहे. फोडून पण सांगू शकतो, पण एवढा वेळ नाही आपल्याकडे. तुम्ही म्हटलं एवढ्या किमतीला आणलं आणि त्या किमतीला विकलं आणि एवढं उरलं, तुमचं उत्तर येतंय ना, येण्याशी मतलब आहे ना. किती विकून किती उरलं, नाही येत का उत्तर? 4.16 ऑप्शन आहे का, सी ऑप्शन आहे पहा, आले का 4.16? प्लीज डू नॉट कॅल्क्युलेट, यूज कॅल्क्युलेटर. हा, परीक्षेला आपला होणार सासरा नाही येणार सुपरविजनला. तो जरी आला तर त्याने चव नका घालू. एखादी तो बाय चान्स होऊ शकतो ना तसं, आहे की नाही? ठीक आहे, अरे आले का, घेऊ पुढे मग. A vendor list his article 20% above cost price and allow a discount 10% on payment, his gain percent. हे बघा, हे असे प्रश्न लय फालतू प्रश्न असतात, काय समजायला अवघड पण सोडवायला सोपे. त्याने काय केलं, वेंडर म्हणजे दुकानदार, क्या किया उसने सर, क्या किया उसने सर, उसने जितना प्राइस में लाया ना उसमें पहले प्राइस बढ़ाया. कितना परसेंट बढ़ाया, 20%. म्हणजे त्या वस्तूला ज्या किमतीला आणलं होतं ना त्याच्यावरती किती टक्के वाढवले, 20% वाढवले. आणि मग दुकानदाराला दाखवतोय बघ एवढ्याच आहे ना,
आणि तुला 10% डिस्काउंट, आणि मग 10% कमी करून दुकानदाराने त्या कस्टमरला विकलं, तरी सुद्धा दुकानदार प्रॉफिट मध्येच राहील ना. ठीक आहे, एक काम कर, तू सांग, फक्त राऊंड फिगर सांग, 995 नको सांगू. अय केवढ्याला आणलं? 200 ला आणलं. ठीक आहे, आता 200 आहे. 100 ला आणलं तरी चालत, तू 100चं कॅल्क्युलेशन कर, 200चं कर. 200 रुपयाला एक वस्तू आणली, हे काय झालं तिकडं, 200 रुपयाला एक वस्तू आणली, त्याच्यावर एमआरपी टाकताना 20% वाढवले. सांगा 200 मध्ये 20% वाढवा. 240. आता कस्टमरला म्हणतो 240 रुपयाची वस्तू, तुला 10% सूट, किती मायनस केले? हा 24. म्हणजे विकलं केवढ्याला? 216 ला. केवढ्याला आणलं होतं? 200 मध्ये किती प्रॉफिट झाला? मग 100 किती है क्या? डायरेक्ट 100 घेतलं, डायरेक्ट 8 येईल. कळलं का? म्हणजे काय केलं तुम्ही याला, पहिल्यांदा समजा तुम्ही 100 रुपयाला आणलं, अधिक 20% म्हणजे झाले 120, त्यातून 10% मायनस केले म्हणजे राहिले 108. मग 100 मध्ये 8, तर 100 मध्ये 8च ना, है की नाही? मग 8%. क्लिअर आहे? ओके, फार सोपे प्रश्न आहे, मला वाटलं सोडवता नाही, काही गरजच नाही घरी वाटतं. By selling an article for ₹825, a man losses equal to 1/3 of the selling price of its selling price. बोला, selling price च्या 1/3. सिंपल आहे. 1/3 म्हणजे 3 तुकड्यापैकी 1 तुकडा, म्हणजे सेलिंग प्राइस 2/3 आहे. नाही कळलं? सेलिंग प्राइस किती आहे? 2/3 आहे. फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ आर्टिकल, त्या वस्तूची कॉस्ट प्राइस किती? हा, by selling an article for ₹825, नाही चुकलं, सेलिंग प्राइस मॅन लॉसेस इक्वल टू, लॉस झाला ना त्याला. ओके, फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ एन आर्टिकल, find the percentage of loss percent made if the same article was sold for ₹1265. ओके, बाय सेलिंग त्याने 825 रुपयाला विकलं. हा रुपये. एकदम आपला बेसिक रूल सांगतो तुम्हाला. बेसिक रूल काय आपला? बेसिक रूल तुम्हाला आठवत असेल, तुम्ही शाळेत जाताना 5वी 6वीला शिकला असाल. SP इज इक्वल टू CP प्लस P, ये तो शिकला ना. पण यहाँ पे P नहीं है, यहाँ पे क्या है? तो SP का रूल क्या हो जाएगा? SP इज इक्वल टू CP प्लस L माइनस L, बरोबर ना? मग इथं त्यांनी SP दिलेली ना, किती दिली? 825. 825 बरोबर. CP आपल्याला माहित नाही, बरोबर, पण लॉस माहित आहे ना, हा 825 च्या 1/3 आहे. मग काढा 825 चे 1/3, म्हणजे इथं आलं 825 बरोबर CP मायनस 200. मग आता तुम्ही इथे CP ची व्हॅल्यू काढू शकता ना, 825 प्लस 275 बरोबर CP. तो यहाँ पे CP कितना आ गया? 1100. 1100 उत्तर इथं आहे. त्यांनी अजून एक प्रश्न विचारला, आता इथंच उत्तर मिळालं. समजा दोन ठिकाणी 1100 असं 1100 असं तर प्रॉब्लेम होता ना. आता एकाच ठिकाणी आहे, पण इथं नन ऑफ दिस वन ऑप्शन असतो कधी कधी, त्याच्यामुळे पुढचं सोडून पाहू आपण. आता बघा बरं, जर त्यांनी 1265 ला विकलं असतं, केवढ्याला घेतलेलं आहे आणि विकलं केवढ्याला?
तर प्रॉफिट किती होईल इथं 165 प्रॉफिट येईल ना, बरोबर ना. किती रुपयाला 165? सर 1100ला 165 तर 100ला किती? करून बघा बरं. 1100 रुपयाला 165 तर 100ला किती? कितना आएगा? 15 रुपये, 15%, बरोबर आहे. येत आहे का 15%? म्हणजे ऑप्शन कोणता? बी. योग पुढं काय तुम्ही अजून नाराज आहे काय प्रकारे, काय बोला ना कोणी. Amit bought 12 egg for ₹16. For how much should he sell one egg to gain 50%? अरे यार काय टोकार प्रश्न आहे. अमितने किती अंडी आणली, केवढ्याला, त्याची इन्व्हेस्टमेंट किती, इन्व्हेस्टमेंट किती, केवढ्याचा माल आणला. त्याचे पप्पा म्हटले 50% मार्जिन मिळवलं पाहिजे आज तू. म्हणजे तू जेवढे पैसे बिझनेस मध्ये टाकले त्याच्यावर 50% प्रॉफिट पाहिजे, बरोबर ना. मग तो म्हणतो मी तर 16 रुपये टाकले. मग कोण मला सांगेल 16 रुपयाच्या 50% म्हणजे किती? फार एमपीएससीचा प्रश्न आहे. म्हणजे 8 रुपये प्रॉफिट मिळावं लागेल. म्हणजे याला 8 रुपये जास्त किमतीला विकायचं का कमी किमतीला विकायचं? मग 16 रुपयाला घेतलं आणि सगळेच्या सगळे मला किती रुपयाला विकावं लागतील? 8 रुपये प्रॉफिट मिळाला पाहिजे ना. 16 प्लस किती रुपयाला? 24 रुपयाला सगळे अंडे विकायचे. अंडे किती? मग 24 रुपयाला 12 विकायचे, म्हणजे एक केवढ्याला विकायचं? तोच तो प्रश्न विचारलाय ना. पण नाही समजे तुम्हाला हे कळत आहे का? प्रश्न दिलेला किती सोपा असतो, आपण त्याला काहीच्या काही बात का पतंगडपणा देते. काही पण इकडून सूत्रान तिकडून सूत्रान असे होतं. प्रॉफिट अँड लॉस पर्सेंटेज कॉमर्सच्या माणसाने घाबरायचंच नाही. त्याला म्हणायचं तू अगर खतरा आहे तो हम भी खतरों के खिलाडी आहे. हा क्लिअर आहे. तसंही विचार बघा ना, काही लिहिण्याची गरजच नाही. किती सोपं आहे. आता काही काही पोरं काय करतील, एक अंड केवढ्याला आणलं, कशाला? तू अख्खे केवढ्याचे आणले, तुला त्यात प्रॉफिट किती पाहिजे, म्हणजे किती प्रॉफिट मिळाला पाहिजे, म्हणजे टोटल अंडे केवढ्याला विकले पाहिजे. मग केवढ्याचे अंडे किती अंडे येतील? मग 24 रुपयात 12. तर दुसरीचं पोरग पण सांगन. क्लियर. चलो आगे जाएंगे. हे प्रश्न तर मला सोडवायचंच नाही. सांगा तुम्ही केवढ्याला विकलं, तेव्हा काय झाला? 10%. म्हणजे त्याने आहे त्या किमतीच्या जास्त किमतीला विकलं का कमी किमतीला विकलं? किती टक्के कमी करून विकलं, म्हणजेच किती टक्के किमतीला विकलं? अरे नाही रे दादा, प्रत्येक वस्तूची किंमत 100% असते. शाबास. म्हणजे तुम्हाला 90% इज इक्वल टू 270 दिले तर तुम्हाला 100% इज इक्वल टू व्हॉट? कारण त्यांनी कॉस्ट प्राइस विचारले. मग कोणत्या संख्येतून 10% वजा केल्यावर 270 येतात? बस एवढं शोधायचं तुम्हाला. आता यांनी पाहिलं का 270 मध्ये 10% मिळवले, चुकलं ते. कोणत्या संख्येतून 10% वजा केल्यावर 270 शिल्लक राहतील? इथे एक काम करतो, इथे नाही यांनी लय सोपे दिले. इथं मुद्दा म्हणे नाही, इथं 297 पण द्यायला पाहिजे होतं. हा बरोबर दबादब दनादन एकामागे एक चुकले असते. ठीक है, चलो आगे जाएंगे. A dealer mark a TV set for ₹9,000 but agree to gain discount 20%. Find selling price of TV set. मला तर हा प्रश्नच नाही कळाला. तुम्हाला कळाला का मला सांगा. काय म्हटलं? डीलर मार्क टीव्ही सेट 9,000 बट ऍग्री टू गेन डिस्काउंट. गेन डिस्काउंट ह्याचा अर्थ काय, याचाच अर्थ नाही कळाला मला. फाइंड द सेलिंग प्राइस ऑफ टीव्ही सेट.
मला तर तसंच वाटतंय, सेलिंग प्राइस विचारले ना. हा म्हणजे तो आहे ना, त्या टीव्ही वरती एक एमआरपी किती रुपये, 9,000 रुपये, आणि तो म्हणतो मी याच्यावर 20% डिस्काउंट देऊन सुद्धा मी प्रॉफिट मध्ये, तर मी केवढ्याला विकायला पाहिजे? प्रॉफिट विचारलं तर नाही ना. मग 20% डिस्काउंट किती जाईल याचा? 1800, म्हणजे 7,200. हे आन्सर आहे, पण मला प्रश्न नीट कळालेला नाहीये ते. तिथे आहे ना काहीतरी मिसिंग असावं. बट ऍग्री टू गेन डिस्काउंट ऑफ 20%. म्हणजे तो म्हणतो की मी डिस्काउंट देऊन सुद्धा मी गेन मध्ये आहे, प्रॉफिट मध्ये आहे. मला मान्य आहे. ठीक आहे. Sell his goods at 15% discount. Find the price of article which sold. हा, अरे मित्रांनो, मगाशी जसं विचारलं ना तुम्हाला, इथं काय म्हटलं, सेल इज गुड्स 15% डिस्काउंट ना. किती टक्के डिस्काउंट दिला? म्हणजे 15% किंमत वाढवली, कमी केली? कमी केली, बरोबर ना. मग 15% कमी केली, 100% होती ना. 15% कमी केली ना, म्हणजे किती टक्के किंमत घेतली? शाबास. आणि 85% म्हणजे एवढे आहेत ना. मग 85% इज इक्वल टू 680. तर 100% इज इक्वल टू व्हॉट? 85 म्हणजे 800, 680, तर 100 म्हणजे किती? काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन प्रत्येक ठिकाणी येते पहा. 800 येतंय का? आहे का ऑप्शन मध्ये? एक आहे, बी ऑप्शन आहे. ठीक आहे. A trader generally sell his goods 20% discount on mark price. If he want to make profit 25% after allowing 25% by what percent should increase price greater than the original mark price? चला, प्रश्न आहे का निबंध आहे? जनरली हा नाही, मार्क प्राइस म्हणजे एमआरपी. लेबल प्राइस, मार्क प्राइस, रजिस्टर प्राइस, मॅक्झिमम रिटेल प्राइस, कॅटलॉग प्राइस, लिस्ट प्राइस, प्रिंटेड प्राइस, हे सगळे मार्क प्राइस. काय म्हटलं ज्ञानेश्वरी, काय झालं तुला आज? मग काय करते? नक्की ना? ट्रेडर जनरल इकडे आहे समोर स्क्रीनवर एवढं. तुला 100% चष्मा लागलेला आहे काय? तू स्क्रीनवरती मोठे अक्षर आहेत. अरे त्यातला नुसता ट्रेडर नाव एवढा मोबाईल आहे. बरोबर ना. मी आयडेंटिफाय करतो लगेच, म्हणजे एकदा चेक करून घ्या. बदलला असेल. आहे तुला चष्मा ना? नाही का? मग शायनिंग मारायचं आहे का? कधी कधी असतो ना. जागृती कोण? त्याला बरेच ज्युनियर सिनियर सगळं माहिती आहे याला. A trader generally sell goods at 20% discount on market price, mark price. You want to make a profit 25% after allowing discount 20%, by what percent should increase price greater than the original mark price? प्रश्न मला कळाला नाही, मी सोडून पाहतो पहा. त्यांनी फक्त असं सांगितलं का त्याला 20% काय पाहिजे, तो डिस्काउंट देतो आणि तरी सुद्धा 25% प्रॉफिट मिळवतो. 20% डिस्काउंट देऊन सुद्धा 25% प्रॉफिट मिळतो. तर त्याने किती टक्के किंमत वाढवायला पाहिजे आणलेल्या किमतीपेक्षा? समजलं का? आपण काय करू आता इथं, समजा आपण आता बघा बरं का, समजा मी असं गृहीत धरतो त्याची कॉस्ट मी ₹100 मानली. किती मानली? 100. मग त्याला विकायचंय, त्याला किती प्रॉफिट पाहिजे? म्हणजे विकावं लागेल 125 ला. बरोबर का नाही? 125 रुपयाला विकायचंय,
पण त्याच्यावरती MRP तर वेगळीच आहे. मग जी काही MRP आहे त्यातून 20% वजा केल्यावर 125 येतात ना. मग समजा MRP जर 100% असेल तर 20% मायनस झालं म्हणजे 80% अमाऊंट 125 आहे. मग 80% इज इक्वल टू 125 तर 100% इज इक्वल टू व्हॉट पहिले शोधावं लागेल मला. कोणत्या किमतीतून नाही रे, याचं उत्तर तर पॉइंट मध्ये जाईल. पॉइंट मध्ये जात आहे ना. किती आलं पॉइंट मध्ये मला सांग मग. 156 पॉइंट किती आणि त्याची कॉस्ट प्राइस किती होती 100 म्हणजे 56.2% वाढवावा लागेल. पण 56.2% ऑप्शनच नाही कुठं. माझं चुकलं काय ना परत. Discount by what percent should increase price greater than the original market price? पॉइंट 2 आहे ना हो. ठीक आहे चला. मला नाही समजलं खरंच प्रश्न. ठीक आहे 65/2 तशी पण पॉसिबिलिटी चान्सेस आहे. पुढे काय म्हटलं शॉपकीपर अलाउज डिस्काउंट 10%. सेम प्रश्न आला परत फसवायला. थांबा हा जर सुटला तर तो पण सुटतो ना म्हणजे काहीतरी वाचण्यात गडबड झाली असेल. शॉपकीपर अलाउज डिस्काउंट 10% ऑन मार्क प्राइस ऑफ an item but charges sales tax 8%. नाही नाही ते सेल्स टॅक्स मागाशी नव्हतं ना रे. On the discounted price if the customer pays rupees 3402 as the price including the sales tax then the mark price is. प्रश्न कळाला का पा. तो काय म्हणतो का 10% डिस्काउंट दिला मार्केट प्राइसच्या परंतु 8% मी चार्जेस वाढवले. सेल्स टॅक्स लावला ना कोणत्या किमतीवर डिस्काउंट वजा करून आलेल्या किमतीवर 8% वाढवले. तेव्हा कस्टमर कडून मी किती रुपये घेतले तर मार्केट प्राइस काय होती. आता याला मी दोन पद्धतीने सोडून दाखवतो. एक सिमिलर सिच्युएशन आणि दुसरं 100 मानून. ठीक आहे. पहिल्यांदा काय करू आपण त्याला जागा करू सोडवायला. जागाच नाही. तर क्या ये बनेगा इसमें एवढ्या जागेत जमन का बघू जमायचं. हे बघा पहिले मी काय काय मांडतो ते पा सहन करा जरासं काय सांगतोय पा. समजा त्या वस्तूची काहीतरी किंमत होती. काहीतरी किंमत होती. काहीतरी काय होती सॉरी काहीतरी किंमत होती मार्केट प्राइस. त्याच्यातून मी पहिल्यांदा काय केलं 10% मायनस केलं म्हणजे किती टक्के राहिलं 90%. बरोबर. मग मी या 90% मध्ये पुन्हा 8% काय केला सेल्स टॅक्स. बरोबर की नाही. मग आता 90च्या 8% म्हणजे 8 9 72 म्हणजे 97.2% झाला. एज्युकेशन सेस जसा टॅक्सेशन मध्ये असतो ना तुम्ही टॅक्सेशन अरे आम्ही शिकवतो नाही का. एज्युकेशन सेस अजून बाकी आहे ना. ओमला माहित असं एज्युकेशन सेस आलेल्या किमतीवर हेल्थ अँड एज्युकेशन सेस जी काही टॅक्सेबल अमाऊंट आहे त्याच्यावरच असतं. तसं इथं तुमचं हे बघ तुमची वस्तू 100ची होती ना पहिले तुम्हाला 10 रुपये काय केला डिस्काउंट दिला. मग आता वस्तूची किंमत किती राहिली रे अय बरी 90 राहिली ना. मग जी 90 रुपये त्याच्यावर पुन्हा किती टक्के वाढवले 8%. मग 8% 100चे का 90चे मग 90चे 8% किती 7.2. मग बिल किती रुपयाचं झालं 90 रुपयाची वस्तू आणि 8% टॅक्स.
आणि आपल्याला 97.2 म्हणजे 3402 दिलेलं आहे. तर त्यांनी विचारलं तर मूळ किंमत किती होती, काय करावं लागणार त्याचं? क्रॉस मल्टिप्लिकेशन करावं लागणार, बरोबर ना. मग आता इथं फक्त डिफरन्स किती रुपयाचा आहे, 2.8च आहे ना. म्हणजे याचं उत्तर याच्यात थोडं पुढं असेल. 3402 चे 3400 तर नसणार आहे, एक तर 500 असणार आहे, 600 असू शकतं, पण एवढं तर नाहीये. मग 2 पैकी जवळचं तर हाच आहे. वाटलं तर चेक करून पहा. 3500च्या 2% किती? बघा ना, एक काम करा, 2.8 म्हणजे जवळपास 3% आहे ना, जवळपास 3% आहे ना. 2% 70, 3% 105, बरोबर का? म्हणजे 2 ते 3% मायनस झाले. समजा 3500 मधून 2 ते 3% म्हणजे जवळपास 100 रुपये मायनस झाले. 100 रुपये मायनस झाले तर 3400 येत आहे ना. म्हणजे डेफिनेट आन्सर आपलं 3500 आहे. आणि तुम्ही याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करून पहा. हो सर, पाडा नेमकं कितीचा म्हणायचा? 97.2चा म्हणायची गरज नाही रे, सांगतो कितीचा पाडा म्हणायचा नेमका. किती गुणिले किती? 3402 गुणिले 100 भागिले पॉइंट काढून टाकला, इकडे शून्य वाढवला. आता जमन ना, 2 पासून सुरुवात करा ना. ठीक आहे, येतंय उत्तर. पुढचा प्रश्न काय? A fruit seller buys some oranges and by selling 40% of them, he realizes the cost price of all orange. मला तर इथंच उत्तर मिळालं. अरे हे बघ, ऐक आता, ऐक ना. समजा त्याने 100 ऑरेंज आणले, काहीतरी रुपयात, काहीतरी रुपये, म्हणजे ते 1 लाख रुपये असू द्या, नाहीतर 500 रुपये असू द्या, काही घेत नाही. त्याने त्यातले 40च विकले आणि तो भांडवल वसूल झाला. म्हणजे सकाळी जेवढ्या पैशाचे ऑरेंज आणले होते ना, तेवढे पैसे झाले. आता इथून पुढचा अख्खा प्रॉफिट आहे. म्हणजे बीईपी, ब्रेक इव्हन पॉइंट. हे कळलं का? होतं का तुम्हाला? मार्जिनल कॉस्टिंग होतं का? तर त्या ठिकाणी तो काय म्हणतो, ऍज द ऑरेंजेस बिंग टू ग्रो ओव्हर राईप, he reduces the price and sell 80% of remaining oranges at the half of previous rate of profit. अरे बाबा. And the rest oranges being rotten or thrown away, फेकून दिले उरलेले. आता एक काम कर, कोणते 2 ऑप्शन? हा ना, 96 आले का काय माहिती. काय माहित नाही मला, मी पाहिलेलं नाही प्रश्न, मी डायरेक्ट सोडवतो तुमच्या पुढे. आता ऐका, याला मी ना काय करतो, तुम्हाला प्रश्न कळाला का? मी असं मानतो त्याने 100 रुपयामध्ये 100 ऑरेंज आणले, ठीक आहे. म्हणजे त्याची इन्व्हेस्टमेंट किती रुपये? म्हणजे डायरेक्ट प्रॉफिट निघेल आपल्याला. आता त्याने 40च ऑरेंज विकले, 40 विकले, केवढ्याला? 100 रुपये. 40च ऑरेंज विकले 100 रुपये, ठीक आहे. म्हणजे त्याने बघा किती विकून किती उरले? 100 कुठे विकले रे? 40 विकून 60. समजा 40 विकून 4 उरले असते तर 10%, 40 विकून 40 उरले असते तर 100%, 40 विकून 60 म्हणजे किती टक्के? 150%. हे कळलं? मग तो म्हणतो का ते ही रिड्यूस द प्राइस अँड सेल 80% ऑफ द रिमेनिंग. उरले किती?
60च्या 80%. 60च्या 80% म्हणजे 20% कमी करायचे. 12 48. त्याने 48 सोल्ड केले. 48 सोल्ड केले. केवढ्याला? हाफ ऑफ द प्रिव्हियस रेट ऑफ प्रॉफिट. मग अशी 150% होता ना, आता 75% प्रॉफिट. 75% प्रॉफिटने विकले म्हणजे बघा, मग अशी 150% प्रॉफिट होता ना. 1 रुपयाला एक ऑरेंज हे कळलं का? 1 रुपयाचा 2.5 रुपयाला विकला आपण, आता 2.25 रुपयाला विकतोय. मग अशी प्रत्येक ऑरेंजला 1.5 रुपये प्रॉफिट होता, आता फक्त ऑरेंजला किती पैसे प्रॉफिट? 75 पैसे. म्हणजे एक ऑरेंज विकला तुम्ही 1.75 ला, किती आले? 48. 12 चोक 48, 12 7 84, 84 रुपये येतील. तर तुम्हाला गणित कळतं का नाही का माहिती? हे बघ मित्रा, 48 गुणिले 1 असतं तर किती लिहिलं असतं? 48. 48 गुणिले 2 असतं तर नाही कळालं? 96. 48 गुणिले 1.5 असतात तर दोघांच्या मधले ना. 48 गुणिले 1.75 आहे ना. याचं उत्तर केलं किती आलं तुमचं? 84 रुपये. उरलेले काय केले? फ्रूट फेकून दिले ना. मग ते फेकून दिले, त्याला काही किंमत आहे का? म्हणजे त्याने एकूण माल केवढ्याचा आणला होता? त्याने 40 विकून किती मिळाले? आणि उरलेले केवढ्याला विकले? म्हणजे त्याला टोटल मिळाले किती? टोटल माल केवढ्याचा आणला होता आणि विकून किती रुपये झाले? 184. मग प्रॉफिट किती? पर्सेंट प्रॉफिट है का उत्तर? 84. एक ऑप्शन बी है. ओके, समझे का ना समझे? ना समझे? ओके चलो. डेली अपलोड असतं ऍप मध्ये. हे बघा, अरे संपले का?